निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते, माझे नाव प्रांजल पवन कुमार गटुवार आहे. नमस्कार, मी सिंधुप्रिया वसंत मदिकुंटावर आहे. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणेश चतुर्थीबद्दल सांगणार आहे. गणेश चतुर्थी, ज्याला आपण विनायक चतुर्थी असंही म्हणतो, हा एक शुभ हिंदू सण आहे जो दरवर्षी 10 दिवस साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण भाद्रपद महिन्यात साजरा करतो. आपण गणपतीला संपत्ती, विज्ञान, ज्ञान आणि समृद्धीचा देव म्हणून ओळखतो. म्हणूनच बहुसंख्य हिंदू त्यांचे स्मरण करतात आणि कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद घेतात. हा सण महाराष्ट्रात, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटका ह्या राज्यात साजरा करतो. गणपती पार्वती आणि शिवचा मुलगा आहे. त्याच्या जन्मामागे विविध कथा आहेत, पण त्या कथेमधून 2 असे कथा आहेत की जे सामान्य आहेत. तर पहिली कथा अशी आहे की शिवच्या अनुपस्थितीत तिचे रक्षण करण्यासाठी पार्वतीने तिच्या शरीराच्या घाणीमधून गणपतीची निर्मिती केली. तिने त्याला तिच्या बाथरूमच्या दाराचे रक्षण करण्यासाठी सांगितले. जेव्हा तिने बी घेतली हे कळाल्यावर शिव संतप्त झाले आणि त्यांच्या भांडण्यानंतर त्यांनी गणेशाचे डोके कापले. हे कळाल्यावर पार्वती संतापली. मग या उलट शिवने गणपतीची पुनर्जीवन करण्याचे वचन दिले. तर दुसरी लोकप्रिय कथा अशी आहे की सर्व देवांनी पार्वती आणि शिवला विनंती केली की तुम्ही गणपती तयार करा, जेणेकरून ते राक्षसासाठी विघ्नहर्ता होईल. अशा प्रकारे असे मानले जाते की जे भक्त गणपतीची प्रार्थना करतात ते त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम असतात. गणेश उत्सव साजरा करणे याचा सार असा आहे की जे व्यक्ती गणपतीची प्रार्थना करतात, आदर करतात, ते पापांपासून मुक्त होतात. तर या पुढची कथा मी माझ्या मैत्रीण सिंधुप्रियाला देऊ इच्छिते. ऐतिहासिकदृष्ट्या राजा महाराजांच्या काळापासून गणेश चतुर्थी साजरा केली जातो. जेव्हा भारतीय स्वतंत्र लढ्याच्या काळातच लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थीला उत्सवाच्या बाबे केले आहे. वाढत्या पर्यावरण जागृतीच्या वर्षानुवर्ष लोकांनी पद्धतीने गणेश चतुर्थी साजरा करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये समाविष्ट आहे ते आहे नैसर्गिक माती. 10 दिवसाच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये 4 विधी, ते म्हणजे प्राणप्रतिष्ठा, षोडशोपचार, उत्तर पूजा आणि गणपती विसर्जन. गणपती उत्सव परिपूर्ण सुरू होण्यापूर्वी काही आठवडे शांत असतात. कारागीर वेगवेगळ्या आकाराचे गणेशाचे मातीची मूर्ती तयार करणं सुरुवात करतात. त्यानंतर गणेशाच्या मूर्तीला 16 वेगवेगळ्या प्रार्थना म्हणतात, त्याला षोडशोपचार असे म्हणतात. लोक गाणे गाऊन, ढोल वाजून, फटाके फोडून हे सण साजरा करतात. या सर्व उत्सवाच्या मूडमध्ये भर घालतात. त्यानंतर उत्तर पूजा विधी केले जातो, जो गणेशाला अत्यंत आदराने निरोप देणे विषय आहे. मूर्ती पाण्यात विसर्जित केले जातो, तर काही भक्त सण घरी साजरा केले जातो, तर काही सार्वजनिक पांड्यामध्ये दर्शन घेतात. लोक गणेशाचा आदर प्रार्थना तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. ए मेरी ज़मीन अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे
नमस्कार मित्रमंडळी, मी कृष्णा वाडकर. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आजकाल आपलं स्टुडंटची लाईफ कशी आपल्याला माहीत आहे, मोठे मोठे वया काय हातातच आहे. तर एक मुलगी असते, ह्याच्याबद्दलच गोष्ट आहे. आपल्याला कसं आपल्या लाईफला ट्रीट करायचं असते, आपल्याला रिॲक्शन कसं द्यायचं त्याच्याबद्दलच आहे. एक मुलगी असते, ती असंच परीक्षेची प्रयत्न करत असते. खूप अभ्यास चालू असतो, दिवसा अभ्यास, रात्री अभ्यास, सांगूच नाही ते. मग चांगलेच प्रयत्न चालू असतात. तिचे वडील पण सगळं प्रयत्न बघत असतात तिचे. मग परीक्षा असते, परीक्षा देते ती मुलगी. मग काही दिवसांनी रिझल्ट येते. बऱ्याच प्रयत्नानुसार पण मुलगी फेल होते. आता एवढा अभ्यास केल्यावर म्हणलं तर फेल झालं म्हणजे वाईट तर वाटणारच. त्याच्यामुळं एवढा अभ्यास करून ती मुलगी डिप्रेस राहू लागलेली. कोणाला बोलायची नाही, एकदम शांत राहायचं, आपापलं राहायचं, बोलायचं नाही. हे सगळं तिचे वडील बघत होते. तिच्या वडीलला आता वाईट वाटू लागलं. तिला समजण्याचं बरेच प्रयत्न झाले, पण ती काही रिस्पॉन्स देत नव्हती. एका दिवशी तिच्या वडील असं तिला बसलेलं बघले आणि तिला घेऊन, तुला काहीतरी सांगायचं आहे, चल माझ्यासोबत. ते किचनमध्ये जातात. मग तिचे वडील एक आलू असते ना किचन, आलू घेतात, एक अंडा घेतात आणि चहाचे सीड्स घेतात. ते सर्वांना वेगवेगळ्या बाउलमध्ये घेऊन त्याच्या एक बाउलमध्ये तीन बाउल घेतात, त्याच्यामध्ये पाणी टाकतात आणि त्या प्रत्येकाला त्या आलूला, अंड्याला आणि त्या चहा कॉफीच्या सीड्सला सगळ्यामध्ये टाकतात. मग गॅस चालू करतात, त्याला गरम करतात. वाट पाहायला सांगतात त्यांच्या मुलीला. असंच वाट बघतात. मग त्यांची मुलगी विचारते उत्सुकतेने, काय झालं पप्पा, काय सांगायचं आहे तुम्हाला, मला कसं तरी काहीतरी सांगायला बोलवलं होतं. मग ते तिचे वडील म्हणतात, थोडं थांब, तुला काहीतरी दाखवायचं. आता थोडं 5 मिनिट थांब. काही वेळानंतर ते सगळे बाउल्स वगैरे जे गॅसवर ठेवलेले असतात त्याला खाली घेतात. मग ते सगळे आलू जे मध्ये टाकलेले असतात ते प्लेटमध्ये काढून घेतात. मग ती मुलगी पुन्हा विचारते, पप्पा तुम्हाला दाखवायचं काय आहे मला. मग तिचे पप्पा, आता बघ मी तो काहीतरी सांगणार आहे, बघ. आलू घेतात ते, आलूला थोडं बाहेर काढतानाच ते अर्धे फुटून जातात. आणि अंड्याला बाहेर घेतलात, त्याचे कवर वगैरे काढतात आणि दाखवतात तिला, बघ म्हणतात. आणि ते जी कॉफी ज्या पाण्यामध्ये टाकलेली असते ते चहा बनवून जाते. चहा म्हणजे कॉफी बनलेली असते. मग तिचे पप्पा ह्या उदाहरणातून तिला सांगू इच्छितात की ते जे आलू सुरुवातीला कसे राहतात, आपल्याला पण माहीत आहे, हार्ड राहतात, हे राहतात, सॉफ्ट राहतात. मग त्याला उकळल्यानंतर गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते मऊ होऊन जातं. मग अंड्याचं काय होते, त्याला उकळल्यानंतर पाण्यात बॉईल झाल्यानंतर ते पूर्ण कवर काढून टाकल्यावर बघाल की तुम्ही ते पूर्ण हार्ड झालेलं असतात. आणि कॉफीपासून कॉफी तयार झाली असते, कॉफीच्या सीड्सपासून कॉफी तयार झाली असते. मग तिचे पप्पा सांगतात की आता हे सर्व काय, पोटॅटो, आलू, चहाचे जे सीड्स आहे आणि अंडा आहे, हे तिघाला सेम कंडिशनमध्ये दिलेलं आहे. सगळे सुरुवात एकाच वेळेला गॅसवर ठेवलेले आहेत, पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि सगळे एकाच वेळेला खाली काढलेले आहेत. म्हणजे या तिघांसोबत सुद्धा एकच कंडिशन झालेली आहे, बरोबर. पण तिघांना त्या कंडिशनला रेस्पॉन्स कसं दिलं आहे. आलू जे पूर्वी एकदम हार्ड होते, ते आता सॉफ्ट झालेले. अंडे काय पूर्वी कसं सॉफ्ट मधून कसं असतं आपल्याला माहीत होतं. मग त्याला बॉईल झाल्यावर ते कसे झाले, पूर्ण हार्ड झालेले. मग आपल्या कॉफीच्या सीड्स तिथं कॉफी झालेली असते. तिचे पप्पा या उदाहरणातून सांगू इच्छितात की आपली आयुष्य पण तसं आहे. आपल्यावर जे प्रॉब्लेम्स येतात, आपल्याला आपलं मर्जी आहे. आता ते या तिघामधून आपल्याला काय शिकायचं, आपल्याला त्या पोटॅटोसारखं, आलूसारखं सॉफ्ट बनायचं, आपल्याला प्रॉब्लेम्सला भिहायचं आहे, आपल्याला मागे सरकायचं आहे. त्याच्यापासून काय शिकायचं की त्या अंड्यासारखं बनायचं आहे, आपल्याला त्या प्रॉब्लेम्सपासून काहीतरी घेऊन आपल्याला हार्ड बनायचं आहे. त्या कॉफीसारखं बनायचं आहे की ते प्रॉब्लेमपासून शिकून आपली पूर्ण जी लाईफ आहे त्या लाईफला सुंदर बनवायचं. ते आपल्यावर डिपेंडेंट आहे. जे आलू कसं सॉफ्ट होऊन जातात आणि अंडे पूर्ण हार्ड होतात आणि चहा तर पूर्ण हातात घेतल्यावर आपल्याला स्वाद त्याचं माहीतच आहे. म्हणजे आपल्या या 3 उदाहरणातून तिचे वडील सांगू इच्छितात की आपल्याला आपली लाईफ कशी करायची आहे, आपल्याला बाउन्स बॅक करायचं हे समजायचं असते. पहिला आलूपासून सॉफ्ट होते आलू आणि अंडे काय हार्ड होतात आणि चहापासून तर स्वादिष्ट कॉफी तयार होते. म्हणजे आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात आपल्यावर, त्याच्यामुळे हार म्हणून किंवा आपल्याला सॉफ्ट व्हायचं नाही, बिलकुल सॉफ्ट व्हायचं नाही. त्याला आपल्याला लढा देऊन आपल्याला त्यांच्यापासून काहीतरी शिकून आपल्या आयुष्याला सुंदर बनवायचे. कोणावर प्रॉब्लेम्स येतात, सगळ्यावर येतात. त्या प्रॉब्लेमपासून ज्यांनी शिकतात तेच सक्सेस. म्हणजे एवढंच की आपल्याला काही अनसक्सेस पासून तर सक्सेस बनते. त्याच्यापासून आपल्याला शिकायचं आणि त्याला आपल्या जे अनसक्सेसमध्ये ॲड करायचं आणि पुन्हा असंच प्रयत्न करीत राहायचं. प्रयत्नाचं फळ तर भेटतेच आपल्याला माहीत आहे. आपल्याला कधी डिप्रेस्ड व्हायचं नाही, फक्त प्रयत्न करत राहायचं. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, मी वैष्णवी रावसाहेब गायकवाड इयत्ता 10वी शिकते. आज मी इथं तुम्हाला माझ्या छानशा शाळेत घेऊन जायला आली आहे. येणार का तुम्ही? चला तर मग आपण जाऊया. मी अगदी लहान असताना माझं या शाळेत ॲडमिशन झालं. तेव्हा मी खूपच लहान होते, मला काही कळायचं नाही. पण जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून ते आत्तापर्यंत एकूण 9 वर्षाचा अनुभव माझ्यात दडलेला आहे, जे की मी तुम्हाला सांगू इच्छिते. ते फक्त माझंच नसून माझ्या वर्गमित्र व मैत्रिणी यांच्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छिते. मग माझी शाळा म्हणजेच माझं कुटुंब. माझी शाळा फक्त माझीच नसून ते आम्हा सर्वांचं एक कुटुंबच आहे. हे फक्त माझंच नसून आम्हा सर्वांचं एक खुशाल परिवारच आहे. इथे आम्ही सगळे सण एका कुटुंबाप्रमाणे साजरे केले जातात. इथं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पण साजरे केले जातात व आम्ही एक त्याचा भाग आहोत. ही आमची शाळा फक्त शिक्षणाच नसून आमचं संस्कार केंद्र पण आहे. मग मी तुम्हाला आमच्या परांगणाची ओळख करून देते. आमचं परांगण खूपच मोठं आहे व आमच्या परांगणात व शाळेच्या अवतीभोवती खूप सारे झाडे आहेत व ती झाडे आम्ही मुलांनी लावली, त्यांचं पालनपोषण केलं, त्यांना वाढवलं व त्यांचं मस्त खूप आता मोठे झाले, छान आहेत. मग जेव्हा आमच्या शाळेत कार्यक्रम होतात तेव्हा आम्ही त्या झाडांची फुलं तोडतो, त्यांची पुष्पगुच्छ बनवतो व कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करतो. मग जेव्हा आमच्या शाळेमध्ये खूप सारे शिक्षक आहेत, ज्यांनी मी त्यांच्याबद्दल जेवढं बोललो तेवढं कमी आहे. ते आमच्यासाठी खूप चांगले आहेत. त्यांनी आमच्यासाठी आम्हाला शिक्षा दिली, आमच्यावर चांगले संस्कार केले व हवे त्यावेळी आमची मदत केली व हमेशा आमच्या पाठीशी उभी राहिली. मी त्यांच्याबद्दल जर बोलायला गेले ना, खूप काही बोलण्यासाठी आहे. आम्ही त्यांचे आमच्यावर खूप मोठे ऋण आहे, जे की आम्ही फेडू शकणार नाही, पण त्यांचं नाव मात्र नक्की मोठं करणार. तर मग एकदाच मी जेव्हा 7वीत होते तेव्हा आमची शाळेची सहल निघाली होती सारंगापूर येथे. मग तेव्हा आम्ही माझे शिक्षक वर्ग, आम्ही मित्रमैत्रिणी व आमचे काही सिनियर्स आम्ही सगळ्यांनी मिळून सकाळी सारंगापूरसाठी निघालो. तेव्हा आम्ही मग सारंगापूरमध्ये गेलो. मग तिथं आम्ही हनुमानचं दर्शन घेतलं, प्रसाद ग्रहण केलं व काही तिथली माहिती घेतलं त्या मंदिराबद्दल. मग एका वरंडामध्ये बसून जेवण वगैरे करून घेतलं, खूप खेळलो, खूप मजा केली. मग आम्ही तिथून निघालो. मग तिथून आम्ही आलीसागर येथे गेलो. मग जेव्हा आम्ही आलीसागरमध्ये गेलो तिथं एवढं खूप सारं पाणी बघितलं आम्ही, जे की मी पहिल्यांदाच पाहिले होते. ते बघून मला खूप आनंद झाला. मग तिथे जहाज पण होती, आम्ही सगळ्यांनी जहाजमध्ये बसलो, खूप आनंद लुटलो. मग आम्ही तिथून परत निघालो. मग ते आमच्या जीवनातलं एक असं वेळ होती, जे मी ते एक क्षण होतं जे तुम्हाला मी स्पष्ट करू इच्छित नाही, पण ते एक माझ्या जीवनातलं अविस्मरणीय क्षण आहे. मी आता तुम्हाला माझ्या वर्ग मित्रमैत्रिणींबद्दल सांगू इच्छिते. आम्ही अगदी लहानपणापासून म्हणजे नर्सरीपासून ते आत्तापर्यंत एकत्र शिकत आलेले आहोत. मग आम्ही खूप मजा केली. मग आम्ही डबे एकत्र बसून खायचो, एकमेकाला हमेशा मदत करण्यासाठी तत्पर असतो व जेव्हा पण आम्हाला मदत पाहिजे तेव्हा मुलं आमची मदत करतात, आम्ही त्यांची मदत करतो. आम्ही रक्षाबंधनला सगळे मुलींनी मिळून मुलांना राखी बांधतो व त्यांना झाडांना राखी बांधतो व झाडांचं पालन पोषण करण्याची शपथ घेतो व त्यांचं रक्षण करतो. असं मग जेव्हा पण आमच्या शाळेमध्ये कधीमध्ये 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट तेव्हा खेळ होत असतात, म्हणजे सगळ्यांच्याच होतात, तेव्हा पण आम्ही म्हणजे आमच्या वर्गातली मुली व आम्ही दुसऱ्या वर्गातल्या मुलींसोबत कबड्डी, खो खो असं काही खेळ खेळतो. जेव्हा काही समजत नाही थोडंफार तेव्हा आमचे भाऊ म्हणजे आमच्या वर्गातली मुलं येतात व आम्हाला सांगतात की तुम्ही असं करायचं नाही, असं करायचं. ते आम्हाला खूप छान वाटते. तेव्हा जेव्हा की आमचं घर म्हणजेच आमची शाळा आहे, जी की आमच्या घरचे सगळ्यांनी आमच्या शाळेतच येऊन बसलेले आहेत. आमचे शिक्षक वर्ग म्हणजे आमचे आई पप्पा त्यांच्यासारखे आहेत, आमचे फ्रेंड्स, बहीण भाऊ सगळं. मग असं होत असतं. मग आता हे आमचा 10वीचा आखरीचा शेवटचा वर्ष आहे. आता इथून आम्हाला दूर जावं लागणार आहे. पण माझी एक अशी इच्छा होती की आमच्या शाळेत 11वी व 12वी असावी. म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती, जे की कधी कोणाला म्हणले नाही. पण जर इथं असली ना, आम्हाला शाळा सोडून जावं लागणार नाही, आमच्या शिक्षक वर्गांना सोडून जावं लागणार नाही, खास करून आम्ही मित्रमैत्रिणी एकत्र राहू. पण असं झालं नाही. म्हणजे आता आम्हाला नक्कीच सगळ्यांना सोडून जावं लागणार. पण आम्ही गेलो तरी काय झालं, आम्ही सगळे मनापासून एकत्रच आहोत. पण मी असं देवाला अशी प्रार्थना करते की आम्ही प्रत्येक वर्षी हमेशा भेटो व आमच्या वर्गातले असं काही म्हणजे आमच्या वर्गातली मुलं म्हणजे आमचे भाऊच, पण त्यांना असं म्हणण्यापेक्षा त्यांना कोणाला काही जणांना बहीण नाही, पण त्यांनी असं विचार करतात किंवा रक्षाबंधनच्या दिवशी त्यांनी नाराज होतात की आम्हाला घरी कोणी नाही. सकाळ सकाळी ते नाराज होऊन येतात, पण त्यांनी जेव्हा शाळेत येतात आम्ही त्यांना राखी बांधतो, मग त्यांनी खुश होतात. मग आम्हाला म्हणजे त्यांना मी असं म्हणायचं आहे की मला त्यांनी याच्यानंतर कधी समजू नये की आम्हाला बहीण नाही. त्यांना बहीण म्हणल्यावर आम्हाला सगळ्यांची आठवण आली पाहिजे. मी त्यांना हे सांगू इच्छिते. जर मी तुम्हाला आता सगळ्यांबद्दल सांगायला गेलं तर खूप काही सांगण्यासारखं आहे. आता सांगायला गेलं तर वेळही पुरणार नाही व लिहायला गेलं तर वही पुरणार नाही. मग तुमचा वेळ दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानते व माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. इथं असलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव मॅकलवर अश्विनी. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्यामध्ये एक प्रश्न पडतो की आपल्या आयुष्याची किंमत किती असेल, आणि असे असते की समाजामध्ये लोक आपल्याला कमी लेखतात आणि ज्याच्यामुळे आपण खचून जातो. तर हे खचणं व्यवस्थित आहे का, बरोबर आहे का,
हे समजण्यासाठी मी एक छोटंसं एक उदाहरण देऊ इच्छिते. एकदा एक मुलगा असतो आपल्याच वयाचा, तो आपल्या वडिलाकडे जातो आणि जसं आपल्याला प्रश्न पडला होता तसंच त्याला पण प्रश्न पडतो की माझ्या आयुष्याची किंमत किती असेल. आणि हा प्रश्न घेऊन तो आपल्या वडिलाकडे जातो. वडिलांना विचारतो की बाबा, माझ्या आयुष्याची किंमत किती असेल. बाबा म्हणतात, तुला आयुष्याची किंमत हवी आहे ना, ठीक आहे असं म्हणतात. आणि एका साईडच्या रूममध्ये जातात आणि एक दगड आणतात आणि त्याला म्हणतात की हे दगड तू घे, विकू नकोस, पण ह्याची किंमत मला वेगवेगळ्या व्यक्तींकडून आण. तो ठीक आहे म्हणतो आणि तो दगड तू घेतो बाबांकडून, घेऊन बाजाराकडे निघतो. गेल्यावर तिथं एक असंच एक माणूस सापडतो, त्याचे काका चुलत काका कोणीतरी. आणि मग तो विचारतो त्यांना की काका, ह्या दगडाची किंमत किती असेल. मग तेव्हा ते व्यक्ती म्हणतात, ह्याच्या बदल्यात मी तुला 20 रुपये देऊ इच्छितो. माझ्या मते तर हे जास्तीत जास्त 20 रुपयाचं असेल. तू मला दगड दे, त्या बदल्यात मी तुला 20 रुपये दे. तो म्हणतो ठीक आहे, पण हे मला फक्त याची किंमत जाणून घ्यायची होती म्हणून मी तुम्हाला विचारलं. असं म्हणत तो पुढे जातो. पुढे गेल्यावर त्याला एक भाजीपाला विक्रेता दिसतो आणि मग त्याला पण तो सेम प्रश्न विचारतो की काका, ह्या दगडाची किंमत किती असेल. तेव्हा ते म्हणतात की बाळा, ह्या दगडाच्या ऐवजी मी तुला एक 10 किलो बटाटे देऊ इच्छितो. मग तसं मला ठीक आहे, मला विकायचं नाही आहे, फक्त मला ह्याची किंमत तुमच्याकडून जाणून घ्यायची होती. असं म्हणून तो तिथून निघून जाईल. मग नंतर जातो सोनाऱ्याकडे गेल्यावर तिथं पण तो सेम क्वेश्चन विचारतो, म्हणजे सारखाच प्रश्न विचारतो की या दगडाची किंमत किती असेल, तुम्ही मला ह्या दगडाच्या बदल्यात काय द्याल. तसं म्हटल्यावर मग तो सोनार बघतात, ते घेतात हातामध्ये, बघतात, मग त्याचं काही निरीक्षण करतात आणि मग म्हणतात, ह्याच्या बदल्यात मी तुला 20 लाख रुपये दे. तो म्हणतो नाही, मला घ्यायचं नाही आहे, मी फक्त विचारायला आहे. बरं ठीक आहे, 20 लाख नाही तर नाही, मग 2 करोड देईल म्हणतो. असं इतकं म्हणतो, एकदम रक्कम वाढवतो. तरी तो म्हणतो नाही, घ्यायचं नाही. मग तो तिथून पण निघून जातो. गेल्यावर मग एक हिरे पारखणारे असतात, तर तिथं हिरे विक्रेते त्यालाच पारखणार असं म्हणतात. तिकडे जातो आणि त्याला सारखंच क्वेश्चन विचारतो, सेम प्रश्न विचारतो की काका, ह्या दगडाची किंमत किती असेल. ते दगड त्यांनी हातात घेतात, बघतात, त्याचं निरीक्षण करतात आणि म्हणतात की हा दगड तू आणलास कुठून. हा तो दगड आहे ज्याच्यासाठी मी माझं आयुष्य जरी दिलं तरी ते कमीच आहे. असं म्हणतात तो पूर्ण थक्क होतो, थापत पडत आपल्या बाबांकडे येतो. घरी आल्यावर म्हणतो, बाबा, हे असं झालंय, काय खरं आहे. बाबा म्हणतात, ते तुझं उत्तर आहे बाळा, तू आयुष्याची किंमत विचारलास आणि तेच उत्तर तुला एका काकांकडून तुझ्या किंवा भाजीपाला विक्रेत्याकडून, एका सुनाराकडून आणि एका हिरे पारखण्याकडून मिळालं. कदाचित तुम्हालाही वाटलं असेल की तुमच्या आयुष्याची किंमत फक्त 20 रुपये इतकीच आहे, पण तसं कधीच नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक हिरा दडलेला असतो. तर फक्त फरक एवढंच असते की आपण त्याच्यातलं हिरा शोधून काढायचे, आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून ते मिळून घ्यायचं. तू कुठून आलायस, काय करतोयस, श्रीमंतीत जगलायस की गरिबामध्ये, श्रीमंतीचं जेवण केलंयस की आनंदाचं, श्रीमंतीत वाढलायस की गरिबीमधून वाढलायस, ह्याला काहीच महत्त्व नसतं, ह्याच्याने काही फरक पडते. तर फरक ह्याने पडतो की तू तुझ्या आयुष्याला, तू तुझ्या स्वतःला, तुझ्या भविष्याला कुठे घेऊन जातेस, तू स्वतःला तुझ्या भविष्यामध्ये कुठे ठेवून जातेस. फरक ह्याने पडतो. म्हटलं तर 20 रुपयाच्या दगडा इतकंच आणि म्हटलं तर 2 करोडाच्या दगडा इतकंच. आणि इतकंच नाही तर त्या हिऱ्या इतकं जितकी आपण विचार केला होतो, आपण कधी स्वप्नातही विचार केला नव्हतं तितकं, तर ते स्वतःवर अवलंबून असते. तर तुमच्या आयुष्यामध्ये माणसं निवडत असताना अशी माणसं निवडा जे तुमच्यातले दगड न शोधून काढतात, तुमच्यातलं हिरा शोधून काढतात. आणि समाजामध्ये असे लोक आहेत, समाज एकच असतो पण समाजामध्ये वेगवेगळे घटक असतात. एकच समाज असतो पण अनेक लोक असतात, अनेक घटक असतात. एखाद्याला एक चांगलं म्हणतो तर एक खराब म्हणतो. तर त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार आपण जर स्वतःला बदललं तर आपली काहीच व्हॅल्यू राहणार नाही. आणि त्या वेगवेगळ्या घटकांमुळे आपण कधीच खचून जाऊ नये, कारण
ते त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व नसून ते आपलं व्यक्तिमत्व नसून ते स्वतःचं म्हणजे त्यांचं असते. आरशामध्ये पाहिल्यावर स्वतः आपण बघतो तेव्हा आपण स्वतःचं प्रतिमा दिसते, पण जेव्हा माणसांना विचारतो तर ते म्हणजे बोलतात ते आपलं नसून त्यांना जितकं समजतं ते तितकं बोलतात. एखादं खास असेल लेन्स वगैरे आणि एका म्हाताऱ्या माणसाला म्हणलं तर तो काय म्हणतो म्हणजे चष्माचा कामाचा आहे इतकंच म्हणतो. पण तेच एका वैज्ञानिकडे जर तुम्ही नेलात एका सायंटिस्टकडे तर तो काय म्हणतो ह्याच्याने मी वेगवेगळे मोठे मोठे काहीही बघू शकतो. एकदम जे छोटं असते सूक्ष्म हे असते काय म्हणतात जीव असते तर आपण ते बघू शकतो. तर ते तसं म्हणतात म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू त्यांना जितकं समजतं त्याच्यावरून ते बेसिस असते. म्हणजे जर समजा आपल्याला इतकं समजत असेल एवढं 20 रुपये इतकं समजत असेल तर 20 रुपये इतकं, जर मौल्यवान समजत असेल तर मौल्यवान. तर आयुष्यातील माणसं निवडत असताना फक्त इतकंच निवडा की जे तुमच्यात हिरा काढू शोधून काढतात तर दगड. फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपन गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा.
Students, I want to listen one inspiring story from you, from your class. Anyone, can you say the inspiring story to me? Yes, sir. Rutvik. Rutvik, he is a good storyteller. Yes, sir. Okay, means you are saying directly Rutvik's name, so means he is having the habit of saying stories to you. Yes, sir. He does. What type of stories he will be saying to you? Inspirational stories. Inspirational. Yeah, that's okay. Now let us ask Ritvik. Ritvik, will you say one inspiring story to me? Yes, sir, I can. So now, which story you are going to say to me? It is a story of Crow on his life. Okay, Ritvik. So why we are late? So let us start the story for us. Why not? Yes, continue. So, मैं आपको आज एक कौवे की कहानी बताने जा रहा हूँ। एक जंगल में एक कौवा रहता है। वह अपनी ज़िंदगी से परेशान हो चुका होता है। वह अपने रंग पे, अपने रूप पे, अपनी जिंदगी को बहुत टोकता है। क्या मेरा रंग है, इतना बदसूरत, काला, कोई मुझे पसंद नहीं करता, ना कोई मुझे पालता है। ऐसे ही अपने ज़िंदगी को टोकते हुए एक पेड़ पे बैठता है। पेड़ पे बैठते हुए वह रोते रहता है। नीचे से एक साधु गुजरते हैं। वह कौवे को रोते देख यह कहते हैं कि क्या हुआ तुझे? तो कौवा कहता है, ये भी कोई रंग है, ये भी कोई ज़िंदगी है, ना कोई पालता है, ना कोई पसंद करता है। तो साधु कहता है, चल ठीक है, तुझे ज़िंदगी में क्या कौन सा पक्षी बनना है, मैं तुझे वह बना दूंगा। तो कौवा सोच के कहता है, मुझे हंस बनना है। क्या उसका सफ़ेद रंग, क्या पानी में कितनी अच्छी तरह से तैरता है। तो साधु कहता है, ठीक है, मैं तुझे हंस बना दूंगा, पर एक बार तू जाके हंस से मिला, उससे पूछ वह भी अपनी ज़िंदगी से खुश है या नहीं। तो कौवा जाता है हंस के पास। हंस से बोलता है, वाह रे हंस, क्या तेरा रंग, क्या तेरा रूप, क्या तेरी चाल। लोग तुझे दूर दूर से देखने को आते हैं, तेरी तस्वीरें खींचते हैं। अगर मैं बनना चाहूँगा तो तेरी तरह ही बनना चाहूँगा। तभी हंस जवाब देता है, कौन बोला रे तुझे, ये भी कोई ज़िंदगी है? पानी में बैठता हूँ तो सफ़ेद रंग में मिल जाता हूँ, किसी को दिखता भी नहीं हूँ। हार्ट, ये भी कोई ज़िंदगी है? तो कौवा कहता है, तू भी अपनी ज़िंदगी से परेशान है? तो हंस कहता है, अरे हाँ, तो फिर? तो हंस और कौवा दोनों भी एक साथ साधु के पास जाते हैं। और साधु कहता है, हंस, तू भी अपनी ज़िंदगी से परेशान है? तभी हंस कहता है, हाँ, मैं भी अपनी ज़िंदगी से परेशान हूँ। तभी साधु कहता है, तो तू बोल, तुझे क्या बनना है? तुझे जो बनना है मैं वह बना दूंगा। तो हंस कहता है, मैं बनूंगा तो पोपट तोता बनूंगा। क्या उसके मिठू मिठू बोल, क्या उसका हरा हरा रंग, क्या उसकी लाल लाल चोंच, वाह, वो तो मुझे बहुत पसंद है, मैं वही बनना चाहूँगा। तभी साधु कहते हैं, तुझे बनना है तो जा एक बार तोते से मिला। तो हंस को पता रहता है तोते एक पेड़ पे, बड़े से पेड़ के ऊपर रहता है। तो वह जाते हैं, हंस और कौवा जाते हैं एक साथ और उसी पेड़ के ऊपर 4 चक्कर लगाते हैं, फिर भी उन्हें तोता नहीं मिलता। 5वीं बार उन्हें तोता आखिरकार दिख जाता है। वह तोते के पास जाते हैं और हंस कहता है, अरे क्या रे तोते, क्या तेरा रंग, क्या तेरी चाल, क्या तेरे बोल, क्या तेरी मिठू मिठू बातें, मैं बनूंगा तो तेरे ही जैसा बनूंगा। तो तभी तोता कहता है, हाँ, ये भी कुछ जिंदगी है। अरे यार, पेड़ पे बैठा हूँ तो पेड़ के रंग में मिल गया हूँ, तब से तुमने 4 चक्कर लगाए, एक बार तो दिखा हूँ, तब से जाके अब तुम्हें दिखा हूँ। हाँ, ये भी कोई जिंदगी है? नहीं। तभी कौवा और हंस कहते हैं, तू भी अपनी ज़िंदगी से परेशान है? तो पोपट कहता है, हाँ, मैं भी अपनी ज़िंदगी से परेशान हूँ। फिर बाद में तीनों मिलके साधु के पास जाते हैं और तोता कहता है, हे साधु, मैं भी अपनी ज़िंदगी से परेशान हूँ। तभी साधु कहता है, तू बोल, तुझे क्या बनना है? जो तुझे बनना है मैं वह बना दूंगा। तभी तोता कहता है, मुझे राष्ट्रीय पक्षी मोर बनना है। तभी वह साधु कहता है, मैं तुझे मोर बना दूंगा, पर तू पहले जाके मोर से मिला। तभी वह मोर के पास जाते हैं। तोता कहता है, वाह रे मोर,
क्या तेरे पर, क्या तेरी चाल, बारिश में कितना थुई थुई नाचता है तू। वह बात कहते ही मोर कहता है, हट, कौन बोला रे तुझे, ये भी कोई जिंदगी है। एक मिनट रुक, यह आवाज़ सुन। वह सब लोग आवाज़ सुनते हैं, किसी के पैरों की आवाज़ आते हैं। तो हंस, तोता और कौवा कहते हैं, ये किसकी आवाज़ है? तो मोर कहता है, यह शिकारी की आवाज़ है। वह हर समय वह मुझे शिकार करने की ठान लेते हैं। मुझे हर समय खतरा रहता है। तुम लोगों को किस बात का खतरा है? मुझे तो लोग मेरे पीस ले जाके घर में सजाते हैं। उन्हें पता नहीं मुझे कितनी तकलीफ होती है। तभी सब लोग मोर से पूछते हैं, तू ही बता, अब इस दुनिया में सबसे खुश कौन है? तभी मोर कहता है, कौवे, तू सबसे खुश है, क्योंकि तुझे किसी से कोई खतरा नहीं है। अपनी ज़िंदगी से तू खुश है, अकेला रहता है। तुझे किसी से क्या खतरा है? तुझे किसी से क्या शिकायत है? तभी कौवे को यह समझ में आता है कि अपनी ज़िंदगी भली ज़िंदगी होती है। अपनी ज़िंदगी से किसी के साथ तुलना नहीं करना चाहिए। यह मेरी कहानी ख़त्म होती है। धन्यवाद। Really, I don't know. You in class you will be saying like this. I never thought that you will be saying this nice story. So your friend is very good, huh? He's a good storyteller. So once we shall give him a choice, even immediately after this corona and pandemic, when this all complete, no, let us give him one chance to let us give him chance to motivate to the people of Kundalwadi also. So continue like this. You have a great future, Mr. Ritvik Bhagwat Tate. Thank you. So thank you. So here is our student Ritvik Bhagwat Tate. Up to now you have listened his story. I hope you have enjoyed his story. So thank you.